तर मुद्दा ते गावठीपणा अंगातून जात नाही. बरं पुण्यात जावा, आपल्याला पोरं हरामखोर लवकर शिकवित नाही ती, आहे का नाही? लवकर पुण्यात गेले की शिकवित नाही ती. मला बंबल टिंडर इन्स्टॉल करून दिलंय त्यांनी. तसं नाही, डेट बी आली होती मला. त्या बर्गर किंगमध्ये गेलो मी, मला तिथं जाऊन कळालं बर्गर खाता येत नाही. त्या बर्गरची टिक्की हातातून पडली माझ्या, तर ती उचलून बनमध्ये ठेवून बोट चोकलेत मी. ती पोरगी बिल निघून ती देऊन निघून गेली बिल, आणि बाहेर पोरं हसते ती. कस काय झालं नाही? आमच्या वाईटावरच राहावा कायम तुम्ही. आणि त्याच्यात ती MIDCत काम करणारी जमात इकडे आहे माझ्याकडं. अंडर पॅन्ट घेऊन जाते ती. आयुष्यात अडचण लय आहे. बरं आता 30 वर्षाचं वय झालंय, आता मॅच बी येणं गेलेत. आता जी ती पोरं कुठून बी येते, कोल्हापूर जळगाव करून पोरं येते ते, अरे गणेशच्या रूमवर जा. आता वाटतंय मी त्या पोरांची अक्का आहे. ज्यांना ह्या जोकचा रेफरन्स कळालाय ना, आजूबाजूला बघून घ्या. तुमचा जर मित्र हसतोय आणि तुम्हाला जर हसू येत नसल तर त्यानं लय सिक्रेट लपविल्या. फक्त सिगरेट शेअर केले त्यानं. मला माणसं ओळखू येतात का, ती एक ही एक ती एक, नजरेतून सुटत नाही आज. पर 30 वर्ष झालंय, आता मॅच यायची बंद झाल्यात माझे. पोराची इनसिक्युरिटी संपली. पोरं खुशाल गर्लफ्रेंडच्या ओळखी करून देते मला की हे गणेश दादा. सख्खी बहिणी एक बी नाही मला, मानलेले 13 बहिणी झाले त्या. राखी पौर्णिमेला पोरं राखी बांधील म्हणून पळून जाते ती. मला वाटतंय अर्धा एकर इकावं लागतं का काय. आणि पोरं खुशाल मला डेटवर घेऊन जाते ती त्यांच्या सोबत. आणि मला कळत नाही ते कॅफेमध्ये तुमचा कस काय लॉंग ड्राईव्हचा प्लॅन ठरतोय मधल्यामध्ये. बाहेर येऊन मला म्हणते ती जाय आता माघारी. उभाय मी परत PMT मध्ये 30-50 MIDC कामगारासोबत, सगळ्याच्या डॉलरच्या अंडर पॅन्टी. बरं आपल्याकडे शिस्त तुला बी प्रॉब्लेम आहे का? ती म्हणते, ती सुद्धा मित्र आहे माझा, हरामखोर जास्त करायला करू नको. तीच प्रॉब्लेम, तीच. आपल्याकडं क्रायटेरिया सोपा आहे गावाकडं पोरगी पटविण्याचा सुद्धा. आमच्याकडे तर गावात अजून सोपा. हसली, कांदा मागाय आली, शिळी घेऊन बांधावर आली. त्या पुण्यात प्रपोज करावं लागतंय. आणि त्याच्या आधी ती सहन बी करावं लागतंय. हा दोन नंबर विषय नसतोच आपला. उगाच वर्जिन नाही मी. तर कुठं होतो आपण?
व्हर्जिनिटी. ते प्रपोजवर होता. त्याच्या आधी, त्या प्रपोजच्या आधी का नाही, ते पोरं पुरी, त्या सगळी पोरं सगळे आता त्यांचे बॉयफ्रेंड माझ्या फ्लॅटवर पार्टी करायला लागली ती. आणि मी त्यांच्यासोबत जारामतच्या बाहेर बॅग धरून उभा आहे. आणि तुम्हाला पोरींना सांगणार, तुमच्या घरची लपडी तुमच्यापर्यंत ठेवा ना. तुम्हाला दिलाय ना सेपरेट बॉयफ्रेंड बोलाया, मला नका सांगू येऊन. दादा आमच्या भावाचं लग्न झालंय, त्याची बायको अशी अशी, मला काय करायचंय. आणि असाच प्रपोज ठरतो. मग शेजारी कोणतरी एक हराम करून दे लुक सो गुड टुगेदर, सो क्यूट दे आर लुकिंग. नाही, अरे तू मला सांगून मीच प्लॅन केलंय ते. आता काय मित्राला दाजी म्हणू का माझ्या. एवढे वाईट दिवस आहेत माझ्यावर. शहरात जाणं म्हणजे एक आयुष्याचं वेगळे पण आहे. शहरात गेल्यावर वेगवेगळं कल्चर ही ती कळतंय. शहरात गेल्यावर कळतंय की पोरगी दोस्त होऊ शकते. ह्याच्यावर पुरीच होय म्हणते ते. आपण आपलं चालू ठेवायचं. आपण इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेतलं का तेव्हाच आम्ही पुरी ऑप्शनला ठेवल्या होत्या विषय म्हणून. ती जाकीर खान सक्त लोंडा हे, आपण दगडधोंडे. आपला विषय हार्ड आहे.